जम्मू काश्मीर संदर्भात आज एक हाय लेवल मीटिंग होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आज दिल्लीमध्ये ही महत्त्वाची बैठक बोलावली आहे। जम्मू काश्मीरमधील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल उपस्थित राहणार आहेत। सीआरपीएफ, बीएसएफचे महासंचालक, इतर अधिकारी सुद्धा बैठकीसाठी उपस्थित असतील। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। शिवाजी, काय नेमके मुख्य मुद्दे असतील आजच्या या बैठकीतले? ऑगस्ट महिन्यापासून जम्मू काश्मीरमध्ये 10 दहशतवादी मोठ्या घटना घडलेल्या आहेत आणि या घटनांच्या पार्श्वभूमीवरती नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रत्येक वर्षी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह एक हाय लेवल मीटिंग घेत असतात। यावर्षी देखील मीटिंग घेतली जात आहे। विशेष बाब म्हणजे हे निवडणुकांचं वर्ष आहे आणि त्या दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये होणारे हल्ले एक पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप सरकारसाठी मोठा चिंतेचा विषय ठरलेला आहे। त्यामुळं आजची बैठक बोलवण्यात आली आहे। यामध्ये सिक्युरिटी ग्रीड, एरिया डोमिशन प्लॅन, यूएपीच्या कायद्याच्या संदर्भात जे प्रकरणं आहेत, अनेक संस्थांवरती बंदी घालण्यात आलेली आहे आणि झिरो ट्रेडर प्लॅन या बैठकीमध्ये चर्चेला जाणार आहे। आणि जे आतापर्यंत जम्मू काश्मीरसाठी ज्या ज्या योजना केंद्र सरकारकडनं दिलेल्या आहेत त्यांचा देखील या बैठकीमध्ये चर्चा करून त्या कुठपर्यंत आल्यात या संदर्भात देखील चर्चा होणार आहे। या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला, मुख्य सचिव अटल डुल्लू, जम्मू काश्मीरचे पोलीस डीजीपी आर स्वैन, त्याच्यानंतर गुप्तचर विभागाचे प्रमुख तपन डेका यासह सीआरपीएफ, बीएसएफचे प्रमुख देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत। त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची समजली जात आहे जम्मू काश्मीरच्या दृष्टिकोनातून। आणि जर भविष्यामध्ये जर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ले वाढले तर नवीन योजना आखून काहीतरी वेगळं करण्याची भूमिका केंद्र सरकार घेऊ शकतं। त्यामुळं 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असणार आहे। निश्चित शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।